व्लॉग असणार आहे, ज्या दिवशी आम्ही मस्त झिपलाईन वगैरे केलेलं आहे. सो आम्ही व्लॉगची सुरुवात करायला विसरलो नमस्कार पासून. तर व्लॉग पूर्ण बघा, कंटिन्यू बघा, मस्त मज्जा येणार आहे या व्लॉग मध्ये. आणि ही आमची निघायची वेळ झाली आहे हॉटेलमधून. काय बोलते मी, होमस्टे. हा होमस्टे. हॉटेल आणि होमस्टेमध्ये फरक वाटतो मला. आता आम्ही इथे राहिलो तर जरा सत्य आहे. थोडा ब्रेकफास्ट करतो आणि रिटर्न जर्नी. रिटर्न नाही, आता इथून आम्ही चाललो आहे गणपतीपुळ्याला. चला नाश्ता करूया. क्या नज़ारा है गाइस, देखो ना गाइस, देखो ना, देखो ना, देखो ना गाइस. आम्ही आता त्या पुलावरनं जाणार आहोत. एकदम भारी मज्जा येणार आहे, मज्जा. देखो ना गाइस, देखो ना, देखो ना, देखो ना. काय नाव आहे रे या पुलाचं? भातगाव पूल. दोन्ही साईडला मस्त पाणी आहे आणि आमचे आहो काय गाडी थांबवायला तयार नाही आहेत. आपल्याला आपल्या लोकेशनला पोहोचणं गरजेचं आहे. हे देखो इधर भी पानी है और इधर हमारे पति देव है, पति परमेश्वर. मस्त रस्ता होता. एके ठिकाणी सीएनजी ला थांबलो आम्ही. भली मोठी लाईन सीएनजीची. थांबा तुम्हाला दाखवते. पर्यंत दिसते तिथपर्यंत लाईन आहे सीएनजीची. मग मस्त एक ठिकाणी एक मुलगी थांबलेली करवंद विकायला. तिच्याकडनं मस्त 20 रुपयाची करवंद घेतली खायला. वातावरण जरा छान पडलंय. पाऊस जस्ट पडून गेलाय थोड्या वेळापूर्वी, त्यामुळे जरा थंड पण झालंय थोडं आणि जरा ऊन असं जाणवत नाहीये. त्यामुळे छान पडलंय वातावरण, छान वाटतंय. अजून आम्हाला पोहोचायला एक 20 मिनिटं आहेत. ॲक्च्युली आता इथून गणपतीपुळ्याला आम्हाला बुकिंग कसं मिळणार आहे? आम्ही तर काही बुकिंग केलंच नाही अजून हॉटेलचं. तर बुकिंग कसं मिळेल बघायला लागेल. जिथे आम्हाला आज रात्री स्टे करायचं आहे गणपतीपुळ्याला, स्टेसाठी आता जागा शोधतोय. की उठी बघा गाडीमध्ये इकडे. कारण आम्ही एवढा मोठा रस्ता क्रॉस करून आलो पण सीएनजी कुठेच नव्हतं. या पेट्रोल पंपावर आम्हाला सीएनजी मिळालं आणि भली मोठी लाईन. काय दिसतंय? हा हा हा. हे छान आहे अरे वारेचा बीच है ना. सुंदर क्लीन आहे. ये हमको जाना हो ना. म्हणून मी तुला म्हणलं त्या गणपतीपुळ्याला स्टे घेण्यापेक्षा इकडे कुठेतरी स्टे घेऊया. चालतंय ना बेडू. आणि बघूया एकदा ओ कसलं दिसतंय भारी. झिप लाईन कधी येते असं झालंय. आहे की पलीकडच्या साईडला गर्दी आहे, चांगलीच गर्दी आहे. गर्दी हा सीझनच आहे म्हटल्यावर गर्दी तर असणारच, नो डाऊट. आम्ही मस्त 1 तासभर सीएनजीच्या लाईनीत थांबलो हो ना होतो. यार, सीएनजी मुळे आमचा वेळ जास्त गेला. पण चांगली गोष्ट आहे, गणपतीपुळ्याच्या अलीकडे एक आहे सीएनजी पंप. ऑनलाईन सीएनजी असल्यामुळं मस्त. माझी तर पूर्ण टाकी ट्राय झाली होती, त्यामुळे पूर्ण 9 किलो बसलेत. तू फोटोला थांबव ना कुठेतरी. हा थांबवतच नाही यार फोटोला गाईज. काल साडीमध्ये फोटोशूट झालेला आहे माझा. काम साडीच झालंय. मी आज नवीन कॉर्ड सेट घातलाय माझा. काही कौतुक नाही. हे बघ समोर. भाई तुम्हाला दाखवते मी. तुझ्या माईला तुझ्या. अरे कुठं जातो दादा मारायला? कसलं दिसतंय सेक्सी. कसली गाइस देखो ना, गाइस देखो ना. आता आम्ही ते झिपलाईनचं शोधतोय. हे झिपलाईनचं आहे का? नाही, हे कोस्टल बल रेस्टॉरंट. झिपलाईनला बघूया. आम्ही उभं राहणार लाईनीत 1 तास, पण झिपलाईन केल्याशिवाय आम्ही जाणार नाही. क्या बोलती पब्लिक? तुझी ब्लॅक कलरची बॅग घे, त्याच्यात आपलं स्टँडी आहे ना. गर्दी बघा झिपलाईनला. आणि हा इकडे बीच आणि हा इकडून तिकडे जातात.
फक्त आता आम्हाला कन्फ्युजन आहे की ते तिकडून रिटर्न कसं येणार, कारण आमची गाडी तर इकडे पार्क केली आहे. विचारू ना तसं एकदा त्यांना. फायनली तू विसरता. जनू एक तास तर लागणार. असं जाणार आहे आम्ही. मज्जा आहे का ना बिडू. काय बीच आहे यार हा, खरंच सुंदर बीच आहे. कैसन लग रेला खूपच थांबायला. गोंधळ बोलतात लोक, शांत बसत. आमचा एकच नंबर आलाय. शिवती तिकडे जाऊन थांबली. हँडसम दिसतो माझा नवरा. मला नाही चप्पल इथेच काढला मी. झालं नाही टोकन नंबर 48. तीन लेडीज जाऊ. देशमुख ना एवढं कशाला म्हणतात ते सगळं कॅप्चर. बॅटरी का जाईल खूप. तर कसं वाटतंय, कसा एक्सपिरियन्स? गाडीदार आता झाल्यावर एक्सपिरियन्स सांगू तुम्हाला. Upper right, heavy brake or now? Sitting button, खाली button. Press मध्ये कर. सर आपण कपाल गेलेला आहे. कपाल आपण घेणार आहे. ये ना. जाऊ आम्ही आता. पडे सर. नाही ना धुळाले चालेल. बटन नाही आहे ना. इथूनच चालू करायचं. मग ते आपण
47 आहे तुमचा. हो. ओके. कपर राईट. एक मिनिट हेवी ब्रेक और ना आउट. ते काय प्रॉब्लेम नाही. सिटिंग बसा, खाली बसा. बसा बसा खाली. याच्या फेस मागे घ्या. व्हिडिओ केलाय. चप्पल धरून ठेव. खतरनाक. आम्ही तिकडे झिपलाईन केली आणि आता रिटर्न परत चाललोय आमच्या कारच्या तिकडे. 2 व्हीलर वरती दादा आम्हाला सोडत आहे. काय मस्त वाटतंय. 2 व्हीलर वर फिरायला इकडे रस्त्यावर अजून मजा येईल ना. खूप जास्त. मी म्हणत होतो हिला आपण ॲव्हेंजर वरती पण यायला जात. एवढा वेळ कसं बसणार. एकदा करूया आपण दुसरी भारीवाली बाईक असते. भारीवाले ॲव्हेंजर पेक्षा अजून भारी सीट तुला मिळणारच नाही बाईकमध्ये. थोडा स्टॅमिना वाढायला पाहिजे माझा 2 व्हीलर. आता खाली पाहिजे. भाई एवढासा रस्ता आहे आणि याने कसली खतरनाक बस घातली इकडून. आज फुल गर्दी आहे गणपतीपुळ्याला. आम्ही पोहोचलो आहे पण आता आम्हाला हॉटेल शोधायचं आहे. त्यासाठी फिरायचं आहे आम्हाला. प्रवेशद्वार हे गणपतीपुळ्याचा फुल पॅक आहे आज सगळं. हे बघितलं श्री कृपा रेसिडेन्सी. तर आता आम्ही जात आहोत गणपतीपुळ्याच्या मंदिरामध्ये. लाईन नशिबानं आम्हाला कमी लागली कारण की आम्ही थोडंसं उशिरा पोहोचलो. आधी बीचवरती भिजलो जरा. बीचचा आम्ही काही ब्लॉग केला नाही कारण मोबाईलच नेला नव्हता. दोघंच जण आहोत, मोबाईल सांभाळणारं कोण नाही म्हणून. आता आम्ही चाललो आहे मंदिरात. आत बसायचं आहे का? तर आम्ही आलो आहोत वेस्ट बे रिसॉर्टच्या ओशन ब्रिज हॉटेलमध्ये आणि ही व्हेज थाळी मागवलेली आहे. प्रीमियम थाळी आहे. तुम्हाला तर याच्यामध्ये फ्लावरची सुकी भाजी, बटाट्याची सुकी भाजी, वाटाण्याची ओली भाजी, इथे चाट आहे, उकडीचा मोदक, ताक, आमरस, वरण भात, कोथिंबीरची वडी, कोथिंबीरची वडी आणि मेन हे जे मला खूप आवडतं, जी माझी बायको दाबून खाते एकदम. 3-4 हॉटेल मी याला फिरवली. मला आंबरस खायचा होता आणि मोदक मेन आमचा गणपतीपुळ्याला येऊन खायचा राहिला होता. सो आम्ही रील सर्च करत करत या ठिकाणी फोन केला. इकडे कसं आहे, बुकिंग करून सगळं जेवायला मिळतं. शाकाहारी तुम्हाला जेवायचं असेल तर बुकिंग करावं लागतं. आमचं गुहागरला गेल्यावर पण तेच झालं. इकडे फोन केला, हे का बाई अवेलेबल, इकडे मिळालं. थोडी कॉस्टली आहे ही पण सुंदर आहे. सो गाईस, आज आम्ही
शेवटच्या दिवशी आहे आपल्या ट्रिपच्या, तिसऱ्या दिवशी. आणि आता आम्ही घरी चाललोय. गणपतीपुळ्याचं काल दर्शन झालं. तुम्ही आधी बघितलं असाल की मंदिराचं वगैरे सायलीने शूट केलं होतं, ते त्यांनी व्हिडिओमध्ये टाकलं असेल. आत्ता फायनली आम्ही घरी जायला निघालेलो आहोत आणि संगमेश्वर मार्गे आम्ही परत रिटर्न येतो. संगमेश्वरच्या पुढं एक गाव आहे, इथं छान एक ड्राईव्ह इन म्हणून रेस्टॉरंट आहे, तिथं आम्ही येऊन नाश्ता करायला थांबलोय. गणपतीपुळ्यात नाश्ता केला नाही कारण उशीर झालेला निघायला आणि परत अजून गर्दी राहिली असती, त्यामुळं आम्ही पटकन निघालो. सो आज आम्ही ऑर्डर केलेलं आहे इथं माझी फेवरेट ऑल टाईम मिसळ. आणि सगळ्यांनी काय ऑर्डर केलं? घावडा आणि उसळ. ऍक्च्युली खूप जास्त भूक लागली आमच्या दोघांना, कुठेतरी थांबूया आणि काहीतरी नाश्ता करूया. आणि मस्त हॉटेल मिळालं, मस्त गरम गरम घावडे. बेसिकली सायली जोपर्यंत कोकणात आहे तोपर्यंत सायली घावणच करणार आहे नाश्त्याला, आणि कोकणातून बाहेर पडेल तसं ती नॉर्मल महाराष्ट्रीयन आपल्या पुणेरी पद्धतीवरती येईल. आणि काल ऍक्च्युली आम्हाला जास्त शूट नाही करता आलं, कारण काल आम्ही फक्त मंदिरातच दर्शन घ्यायला गेलो आणि बाकीचे दिवस तर बीचवर होतो आणि झोपलो आणि ट्रॅव्हलिंगमध्ये गेलो. सो कालचा ब्लॉग थोडा छोटा राहील पण पूर्ण बघा. सो इथे आपण आता आपला ब्लॉग एंड करतोय. कोकण सिरीजला आपल्या इथे एंड होतीये. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय. लाईक शेअर, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.